राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यातील विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. रोहित पवार यांनी जाधव कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी विदीप जाधव यांचे आई-वडील, पत्नी आणि मुलांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत रोहित पवार यांनी मोठी घोषणा केली. मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ. तुम्ही शाळा निवडा, हॉस्टेल किंवा इतर जी काही मदत लागेल ती आम्ही करू, असा शब्द त्यांनी त्या कुटुंबाला दिला. संकटाच्या काळात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शिक्षणात किंवा इतर कोणत्याही गोष्टीत अडचण आली तर आम्हाला नक्की कळवा, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. भेटीदरम्यान जाधव कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. ही घटना धक्कादायक असून एखाद्या वाईट स्वप्नासारखी वाटत असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या सुरक्षारक्षकाचा असा विमान अपघातात अचानक झालेल्या मृत्यूमुळे पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात दुःख व्यक्त केले जात आहे. रोहित पवार यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.